ऑगस्ट महिन्यामध्ये इतक्या रुपयांना मिळणारे 10 ग्राम सोनं. ऑगस्टमध्ये सोन्याचा भाव किती असणार आहे ह्याविषयीची पक्की बातमी आता आपल्या समोर आलेली आहे. अमेरिकेमधून ही बातमी आपल्या समोर येते, ज्यामुळं सरकारनं एक मोठा निर्णय घेतलेला आहे. ऑगस्ट महिन्यामध्ये इतक्या रुपयांना मिळणारे 10 ग्राम सोनं. ऑगस्टमध्ये सोन्याचा भाव नेमका काय असणार आहे, जो जाहीर झाला आहे, ज्यामुळं ग्राहकांची आता गर्दी होणार आहे. नाशिकमध्ये, अहिल्यानगरमध्ये, जळगावमध्ये, छत्रपती संभाजीनगरमध्ये किंवा पुण्यामध्ये ह्या सगळ्या ठिकाणी सराफ बाजारांमध्ये ग्राहकांमध्ये आता उत्साहाचं वातावरण निर्माण झालेलं दिसतंय. थेट अमेरिकेतून एक अशी पक्की खबर आली आहे, ज्यामुळे सोन्याच्या बाजारामध्ये भूकंप झालेला आहे. ऑगस्ट महिन्यामध्ये 10 ग्राम सोन्याचा भाव काय असणार आहे हे जवळपास आता निश्चित होताना दिसत आहे. अमेरिकेने भारताला धमकी दिली होती, पण या धमकीला भारतानं अजिबात जुमानलं नाही आणि त्यावर एक मोठा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे पेट्रोल डिझेलचे भाव तर स्वस्त होणार आहेत, पण त्याचबरोबर सोन्याच्या किमतीबाबत देखील एक प्रचंड आनंदाची बातमी समोर आलेली आहे. ही बातमी समोर येताच ग्राहकांमध्ये आनंदाचं वातावरण आता निर्माण झालेलं आहे. सोनारांच्या दुकानांकडे लोकांची धाव आता सुरू झालेली आहे की ऑगस्टमध्ये सोनं किती रुपयांना मिळणार आहे. तुम्ही ऑगस्टमध्ये सोनं खरेदी करायचंय की विकायचंय की थांबायचंय. तुमच्या घरामध्ये लग्न कार्य असेल किंवा तुमच्या घरामध्ये तुम्हाला सोन्यात गुंतवणूक करायची असेल तर सोनं खरेदी केव्हा करायचं या संदर्भामध्ये अतिशय महत्त्वाची माहिती आता या व्हिडिओमध्ये असणार आहे. कारण की ऑगस्टमध्ये महिन्यामध्ये काय भाव असणार आहे याविषयीचा सगळ्यात महत्त्वाची एक पक्की बातमी तुमच्या समोर आलेली आहे. त्यामुळेच व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत की सोन्याचा भाव ऑगस्ट महिन्यामध्ये नेमका काय असणार आहे. अमेरिकेचं कोणतं असं धोरण आहे की ज्यामुळे सोन्याच्या भावावरती मोठा परिणाम होणार आहे आणि या अनुषंगाने महाराष्ट्र तसंच देशामध्ये सोन्याचा भाव नेमका ऑगस्ट महिन्यामध्ये काय असणार आहे. तुम्ही खरेदी करायचंय की सोनं थांबायचंय की ते सोनं विकायचंय. चला जाणून घेऊयात संपूर्ण आणि सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून. ऑगस्टमध्ये हा असणार आहे सोन्याचा भाव. चालू वर्षामध्ये म्हणजेच 2025 मध्ये सोन्याच्या बाजारामध्ये अक्षरशः धुमाकूळ घातला गेला. वर्षाच्या सुरुवातीला म्हणजे 2025 मध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव जवळपास 76,000 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या आसपास होता. तेव्हा लोकांना वाटलं होतं भाव हळूहळू कमी होईल. लोकांना वाटायचं भाव कमी होईल आणि मग खरेदी करू. पण आता पहिल्यांदाच ऑगस्ट मधला भाव त्या ठिकाणी जाहीर करण्यात आलाय. पण जानेवारी 2025 मध्ये 76,000चा जो काही भाव होता कोणाच्या ध्यानी सुद्धा आला नव्हता. तो भाव एप्रिलमध्ये 80 ते 85च्या पार देखील गेला होता. पण त्याच वेळेस अशीच बातमी आली होती, बघा लक्षपूर्वक ऐका, जी त्या ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा तशीच बातमी तुमच्या समोर येणार आहे. काय झालंय नेमकं अचानक? सोशल मीडियावरती अफवा पसरली की आता फेसबुक आणि सगळीकडे एकच मेसेज फिरतोय की सोनं कोसळलं, सोन्याचा भाव 55,000 रुपये तोळा होणार. ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं. ज्यांनी गुंतवणुकीसाठी सोनं घेऊन ठेवलं होतं ते सोनं मोडायला निघाले होते. विशेषतः नाशिकच्या सराफ बाजारामध्ये अक्षरशः लांबच्या लांब रांगा देखील लागल्या होत्या. कारण लोकांनी घाबरून सोनं विकलं. त्यामुळं घाबरून जायचं नाही, गडबडून करायची नाही, गडबडून जायचं नाहीये. कारण की ऑगस्ट महिन्यामध्ये सोन्याचा भाव काय असणार आहे. अमेरिकेनं देशाला एक धमकी दिली. त्या धमकीला देशानं जुमानलं नाही. त्यामुळं पेट्रोल डिझेल स्वस्त होणारच आहे. मग त्याचाच परिणाम सोन्यावर काय होणार, सगळ्यात महत्त्वाची आनंदाची बातमी दिली जाणार आहे. लोकांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. कारण की ऑगस्टमध्ये 10 ग्राम सोनं काय असणार, याचा भाव नेमका काय असणार आणि भाव जाहीर झाला तर सोनं त्यानंतर रॉकेट सारखं उसळलं गेलं होतं. 80 ते 85 हजारावरून 1,00,000 रुपयाचा आकडा पार केला गेला होता. हे आपण स्वतः डोळ्यांनी बघितलेलं आहे. त्याचबरोबर सोनं 98, 97, 99 हजार रुपयाच्या आसपास देखील ट्रेड करताना आपल्याला दिसलेलं आहे. आता हे परत मागचं तुम्ही 8-10 दिवसांपूर्वी बघितलं असेल, 15 दिवसांपूर्वी, की सोनं 92 ते 96 हजार रुपयाच्या घरात आलं होतं. त्यावेळेस एक प्रश्न निर्माण झाला होता की सोनं पुन्हा कमी होईल की नाही. पण आता वेगळाच त्या ठिकाणी अंदाज वर्तवला जातोय. आता लोकांच्या मनामध्ये पुन्हा एकदा संभ्रम निर्माण झालाय. आता सोनं इथून पुढे वाढणार की नेमकं कमी होणार. सोन्याला खरेदी करायचं की थांबायचं की सोनं विकून टाकायचं, असे अनेक प्रश्न तुमच्या मनामध्ये पडत असतील. अमेरिकेतील महत्वाची आणि पक्की बातमी आलेली आहे. आता लक्षपूर्वक ऐकायचंय. 3 महत्वाचे अंदाज वर्तवण्यात आलेले आहेत. या 3 अंदाजावरनं तुम्ही तुमचा अंदाज घ्यायचा आहे आणि पहा, प्रत्येक ठिकाणी अंदाज वर्तवले जात आहेत. अमेरिकेतून एक पक्का अंदाज आलेला आहे. आता त्यावरून तुम्ही तुमचा अंदाज बांधू शकता.
पहिला अंदाज आलेला आहे. पहिला अंदाज जो आलाय, जो सगळ्यात आधी आला, ज्याने संपूर्ण मार्केटमध्ये धुमाकूळ घातला आणि त्यामुळे लोकांच्या रांगा सराफांच्या दुकानांच्या समोर लागल्या होत्या. पहिला जो अंदाज होता तो आला, तो खोटा ठरला. तो अंदाज होता की सोनं 55,000 रुपयेपर्यंत खाली येणार. जॉन मिल्स नावाच्या एका तज्ज्ञानं एक अंदाज वर्तवला. त्या जॉन विल्सने ज्या सोन्याच्या खाणी काढणाऱ्या कंपन्या आहेत, तर त्या कंपन्यांचा तो सल्लागार आहे. म्हणून वयस्कर व्यक्ती आहेत, त्यांनी 40 खाणीच्या कंपन्यांना ते सल्लागार म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे. त्यांनी अंदाज दिला होता सोन्याचे भाव येणाऱ्या काळामध्ये 55,000 रुपये होऊ शकतात. आणि त्यावेळी लोकांनी गर्दी केली होती सराफाच्या दुकानांमध्ये, पण काही तसं झालेलं नाही. भाव काही कोसळला नाही आणि तो जो अंदाज होता, पहिला अंदाज ज्याला आपण म्हणू, तो खोटा ठरला होता. आणि मग पुन्हा रॉकेट सारखं सोनं 70, 78 ते 90 हजारापर्यंत डायरेक्ट लाखाच्या आसपास येऊन पोहोचायला सुरुवात झाली होती. त्यावेळी दुसरा एक संस्थेने एक अंदाज दिला जो थोडासा वेगळा आहे आणि जो ऐकल्यानंतर तुम्हाला देखील धक्का बसू शकतो. हा अंदाज फार विचित्र आहे. आता या अंदाज आपण सांगितला तर ऑगस्ट मधला एक महत्त्वाचा अंदाज देखील आपल्या समोर आलाय. एक अंदाज असा आलाय दुसऱ्या क्रमांकाचा, तो म्हणजे सिंगापूरमधून आलेला हा अंदाज आहे. हा अंदाज धक्कादायक होता. त्यानुसार जगातल्या मोठ्या बँका, जशी आपली भारतामध्ये रिझर्व्ह बँक आहे किंवा चायनामध्ये जी काही फेडरल बँक आहे किंवा अमेरिकेमध्ये एक वेगळी बँक आहे, ह्या मोठ्या मोठ्या बँका काय करत आहेत की सोनं खरेदी करत आहेत. त्यामुळे जगभरामध्ये सोन्याचा तुटवडा निर्माण झालाय आणि सोन्याचा हा जो भाव तुम्ही बघताय तो 1,37,000 पर्यंत जाईल असं त्या अंदाजामध्ये म्हटलं गेलंय. आता असा अंदाज म्हटल्यावर ज्यांनी सोनं खरेदी करून ठेवलं होतं ते तर भयानक खुश झालेत, पण ज्यांना पुढे येणाऱ्या काळामध्ये लग्न सराया आहे, पुढच्या काही त्यांच्या कामं आहेत, त्यांनी सोनं खरेदी करायचं आहे, त्यांच्या पायाखालची जमीन हादरली ना. जर 1,37,000 सोन्याचा भाव झाला तर मग आज सोनं खरेदी करायचं का, आज कमी भावामध्ये की थांबायचं. तर त्यासाठी तिसरा महत्त्वाचा अंदाज जो आहे, जो वर्तवण्यात आलेला आहे, त्यामध्ये असं सांगण्यात आलंय की ऑगस्टच्या महिन्यामध्ये नेमकं सोन्याचे भाव काय असणार आहेत. आणि तो अंदाज स्पष्ट सांगतो की ऑगस्ट महिन्यामध्ये 2025च्या सोने नेमकं किती रुपयांवरती असणार आहे. कारण की ही जी बातमी समोर आली, तो जो अंदाज आहे तो थेट अमेरिकेतून आलेला आहे. आता अमेरिकेनं काय धोरण अवलंबलं ज्यांच्यामुळे जो भाव आहे तो कशा पद्धतीने असणार आहे, भाव कमी होणार सोन्याचा की भाव जास्त होणार, का ग्राहकांची गर्दी त्या ठिकाणी वाढताना आपल्याला दिसू शकते. ग्राहकांमध्ये इतकं उत्साहाचं वातावरण पसरलेलं आहे, तर तो नेमका काय अंदाज आहे, ऑगस्टमध्ये सोन्याच्या भावामध्ये काय नेमकं बदल होऊ शकतात, तो महत्त्वाचा तिसरा अंदाज मी तुम्हाला सांगणार आहे. की कारण मोठमोठ्या विश्लेषकांनी या अंदाजाबद्दल सांगितलेलं आहे आणि 55,000 रुपयेपर्यंत येईल असा जो काही दुसरा अंदाज होता तो फेल ठरला होता, बरोबर. तर मग तिसरा अंदाज नेमका काय आहे तर बघूयात. आणि हा जो तिसरा अंदाज आहे ऑगस्ट मधला, हा जर अंदाज सोन्याचा जो काही विश्लेषकांनी मांडलाय तो जर तुम्ही ऐकला तर तुम्ही विश्वास ठेवणार नाहीत, इतका वेगळा अंदाज असणार आहे. त्यामुळं हा विचित्र अंदाज तुम्हाला जर ऐकायचा असेल तर व्हिडिओ तोपर्यंत बंद करू नका. तिसरा अंदाज असा आहे की विश्लेषक काय म्हणतात, 88,000 ते 95,000च्या आसपास जे काही सोनं स्थिर होतं ते तसंच स्थिर राहू शकतं. एक असा मधला अंदाज त्यांनी वर्तवलाय. बघा, 55,000 एकदमच खोटा ठरला, 1,37,000 ही माहिती पण चुकीची ठरली. परंतु जो काही 88,000 ते 95,000चा जो काही आकडा आलेला आहे तिसऱ्या अंदाजानुसार, ते सोन्याचे दर स्थिर राहू शकतात. आता हे तिन्ही अंदाज ज्या ठिकाणून आलेले आहेत, पण या अंदाजांना अर्थ काही उरलेला नाही. कारण आता एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे की ज्यामध्ये ऑगस्टमध्ये नेमकं काय असू शकतं. बघा, अमेरिकेनं एक अशी धमकी दिली होती भारत सरकारला की तुम्ही जे काही तेल आहे, जे काही ऑइल, तुम्ही क्रूड ऑइल म्हणू आपण त्याला, जे काही क्रूड ऑइल आहे तर ते तुम्ही रशियाकडून खरेदी करू नका. तर भारतानं या अमेरिकेच्या धमकीला जुमानलं नाही आणि रशियाकडून क्रूड ऑइल म्हणजेच जे काही कच्चं तेल आहे ते तेल आयात करणं सुरू ठेवलं. आणि ज्यामुळं आज मितीला देशामध्ये पेट्रोल डिझेलचे भाव देखील कमी होणार आहेत. आणि तसाच निर्णय सोन्याच्या बाबतीत सरकार घेऊ शकतं आणि ज्यामुळे आता ती वेळ आली आहे की ज्याची तुम्ही वाट बघताय. अमेरिकेतून आलेल्या पक्क्या बातमीनुसार भारत सरकारचं एक नवीन धोरण ठरलंय. नवीन धोरण ठरल्यामुळे ऑगस्ट 2025 मध्ये सोन्याचा भाव काय असू शकतो या संदर्भात महत्त्वाच्या त्या ठिकाणी शंका कुशंका ज्या आहेत त्याला आता पूर्णविराम लागलेला आहे.
आता जर तुम्हाला लग्नासाठी खरेदी करायचं असेल सोनं, तुमच्या घरात पुढे येऊन लग्न सराईचं काम, लग्न असेल, काही कार्यक्रम असणार आहे, तर त्या काळामध्ये तुम्ही सोनं टप्प्याटप्प्याने खरेदी करायचं आहे. भाव कोसळण्याची वाट बघू नका, कारण तिसऱ्या अंदाजामध्ये विश्लेषकांनी सांगितले की भाव हा 88,000 ते 95,000च्या दरम्यानच असणार आहे. एक विशेष अंदाज त्या ठिकाणी वर्तवण्यात आला. आता ही बातमी जाहीर होताच नाशिक, पुणे, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर इथल्या ग्राहकांनी थोडासा उत्साह वर्तवलेला दिसतोय. सोनं खरेदी करण्याची तयारी सुरू केलेली आहे. पण हा एक अंदाज आहे. आता गुंतवणूकदार जे आहे त्यांना एक चांगली एंट्री पॉईंट असू शकते सोन्यामध्ये. जुनं सोनं विकणारे जे ग्राहक आहेत त्यांना जुनं विकायचं आहे आणि त्यांनी त्या ठिकाणी घाई करू नका असं तज्ज्ञ सांगतायत. आता एक महत्त्वाची सूचना, कोणत्याही अफवांवरती विश्वास ठेवू नका. सोशल मीडियावरती व्हायरल होणाऱ्या गोष्टींवर डोळे झाकून विश्वास कधीही ठेवू नका. आम्ही ही जी काही माहिती सोन्यासंदर्भात तुम्हाला देतोय तो विविध सूत्रांकडून आणि इंटरनेटच्या माध्यमातून ती आम्ही संकलित केलेली असते. पण कोणत्याही आर्थिक निर्णय घेत असताना स्वतःचा तुम्ही डोकं लावा, स्वतःचा अभ्यास करा. तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला तुम्ही नक्की घेत चला. तर ही माहिती जी होती, सगळ्यात महत्त्वाची माहिती तुमच्यापर्यंत देण्याचा आम्ही प्रयत्न केलाय. ऑगस्टमध्ये सोन्याचा भाव काय होऊ शकतो हे नक्की कमेंटमध्ये देखील तुमचं मत मांडायला विसरू नका. एका अंदाजानुसार तुम्हाला आम्ही माहिती देण्याचा प्रयत्न केलाय. पण तुम्ही सोनं खरेदी करण्याआधी, विकण्याआधी तुमच्या आर्थिक सल्लागारांशी नक्की सल्ला घ्या. तुमच्या सद्बुद्धीचा, सद्विवेक बुद्धीचा वापर करा, कारण की हा व्हिडिओ हा एज्युकेशनल पर्पजसाठी आहे. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, तुम्ही या व्हिडिओच्या नंतर काय करणार आहात, सोनं खरेदी करणार, सोनं विकणार की वाट बघणार, तुमच्या शहरामध्ये सोन्याचा भाव सध्या काय चालू आहे, कमेंट करून आम्हाला व्हिडिओच्या खाली नक्की सांगा. जर हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल, आवडला असेल तर या व्हिडिओला एक लाईक करा, तुमच्या मित्र नातेवाईकांना नक्की शेअर करा आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.